बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर मालिकावर हे फक्त लीगमधून काढणार आहेत. सेमीफायनल म्हणजे 4 संघ घेतले ते गृहीत पकडणार नाही. जो असेल तो जिथं देणार आहे. वाह, प्रिंस मुझ का कोई जवाब नहीं है. हे पाहू शकता आपण. कृषी 11 विपक्ष पाहतोय आपण. आरडी स्पोर्ट ही लढत सुरू होण्यापूर्वी आम्ही सर्व 6 टीमच्या पॉईंट टेबलवर लक्ष टाकत आहेत. कुलमॅन आरडी स्पोर्ट आतापर्यंत 4 सामने 4 विन. नंबर 1 वर काबिजय प्रेम एंटरप्राइजेस 4 सामने 2 पराभूत 2 विजय. बलिदान स्पोर्ट सामने झाले त्यांचे 4 2 विजय 2 पराभव. कृषी 11 यांचे सामने झाले 3 त्यामधून 2 विजय 1 पराभव. त्यानंतर गावदी स्पोर्ट 2 विजय 2 पराभव 4 सामन्यामध्ये. आणि त्यानंतर ओमसाई डाबा 5 सामने 5 पराभव. माझे दादा म्हणतील पवार माझ्याकडे खूप खुश असतो. आता माझे पॉईंट टेबलवर जी हकीकत आहे. कबीर ठाकरे साहेब कुठे आहा का आपण? सॉरी दादा, कारण की माझ्यावर तुमचीच माया जाळ असते. सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण. पहिले षटक किरण ठाकरे स्वतः टीमचा कॅप्टन आहे. आता एक टीमचा दरवाजा कुठल्या टीमचा बंद होणार हे सांगणं योग्य नाही आहे. किरण ठाकरेचा पहिला चेंडू पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर हा आड्या बॅटनी फटका चांगला आहे आणि आलाय हा चौकार. संजय ठाकरेच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर चौकार. सज्ज होताना गोलंदाज आणि या पात्र रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. या चांगली वापसी करताना किरण ठाकरे यांना आपण पाहतोय. चांगला चेंडू टॉप एज थर्डमॅन कडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय. एक चौटी धाव एगली चेंडू कुठं झाले पाहावं लागल. बॅटला हलकासा चेंडू पर झाला होता. वाह, सुपर पटका पाहतोय आपण अक्षयच्या बॅट मधून. भाग मिल्का भाग अडवलोय चेंडूला. 2 धावा कंप्लीट करतोय. टीमची धावसंख्या पुढे सकते. आता मात्र पाहतोय आपण बिनबाद 8. अतिशय छान चेंडू होता पाहतोय आपण. आणि निशाणा लागलाय आणि विकेटचं पतन. साखरपुरा
चला लगेच बॅटर पाठवायचे. नवीन बॅटर राहुल अक्षय मात्र चांगली सुरुवात करून दिली होती, पण मोठे खेळ खेळण्यामध्ये अपयश. परतीचा प्रवास करताना धावसंख्या 8. किरण सज्ज होताना मारा करतोय, राईटा मारतोय विकेट. लेग ब्रेक चेंडू ओळखलाय, परखलाय आणि हा सुपर शॉट पाहतोय बॅकवर्ड स्कूल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार आलाय हा चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 12, 1 बाद 12. चांगली सुरुवात. यानंतर जो सामना होईल बळीराम स्पोर्ट विपक्ष गावदी स्पोर्ट. धन्यवाद माझे सर्व खेळाडूंचे. चांगले खेळले, असेच खेळते राहा, मजा वाटली. खेळते राहा चालेल. आमचा पराभव झाला काही वाटत नाही, परंतु आता 4 संघ असं राहिल्यात, कोण निघेल आणि कोण जाईल एक फक्त क्वालिफाय झालेला आहे. धन्यवाद माझे खेळाडूंदो. आणि टांगती तलवार राहिले 4 संघांवर, त्याच्यातला कोण क्वालिफाय होतील त्याचं सांगताच येत नाही. खूप खूप धन्यवाद कबीर दादा. रुपेश अरुंदा हे अरुंदा आवाज इथपर्यंत येतोय. धावसंख्या 12. चांगला चेंडू, बॅटची कड आणि विकेट किपरच्या हातामध्ये. चांगल्या सुरुवातीनंतर मात्र खराब सुरुवात पाहतोय आपण. आणि पहिल्या चेंडूवर रुपेश गडी बाद करतोय, त्याच्याच बंधूला मात्र परतीचा प्रवास करण्यासाठी भाग पाडलाय. असं वाटते की आमच्या गणेशतरे या संघामध्ये इन झाले आणि त्या संघाचं नशीब उजळला. गणेशतरे ज्युनियर विजय माल्या या कॉमेंट्री बॉक्समध्ये. विकेट पण पडला. यानंतर बळीराम स्पोर्ट विपक्ष गावदी स्पोर्ट. त्याला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे आहे. देवा करो या मोरोचा मुकाबला या टीमसाठी. हो चांगला चेंडू, तेवढा छान असा ड्राईव्ह केला पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हरकडे डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, 1 धाव पूर्ण करतोय. देवा खातं उघडतोय. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 13. चांगलं षटक हाताळताना रुपेश. यानंतर अजून एक काटेकी टक्कर बळीराम स्पोर्ट आणि गावदी स्पोर्ट.
या आमचे ज्युनियर विजय माल्या संघात एंट्री आणि संघाचं भाग्य बदललंय. यावेळेस पाहता पाहता टर्न केलंय स्टोडलेकडे अतिशय वेगात चेंडू ट्रॅव्हलिंग करताना आणि फक्त आणि फक्त एक सिंगल. संजय ठाकरे अजून खेळपट्टीवर आहे. एक उच्च कोटीचा हा ऑलराऊंडर. सलग 4 सामने जिंकणारा आरडी स्पोर्ट हा संघ टॉप नंबर 1 वर पॉइंट टेबलवर. सफल झालाय. फाईन फटका. वा अतिशय वेगा चेंडू. चांगला प्रयत्न होता पण मात्र चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय. हा चौकार. देवाभाई का ठोका आहे. धावसंख्या पुढे सकते. आता मात्र पाहतोय आपण धावसंख्या 18. वेलकम परत व्यासपीठावर A1 जोडी आदरणीय रामदास ठाकरे साहेब आणि हरिभक्त परायण देवीदास ठाकरे महाराजाचं आगमन. त्याच्या समेत चर्चा करताना पाहतोय कबीर ठाकरे. त्यानंतर मात्र डबल कोकणी केसरी आणि ठाकूरपाडा गावाचा कोणी हिरा दीपक दादा हे सुद्धा सामन्याचा आनंद घेताना. ओ हो देवाच्या बॅटमधून हा चुकीचा फटका. चांगला झेल लवेश एन्जॉय करताना. देवा रे देवा ये क्या कर दिया. लवेशचा एक अप्रतिम हाय क्वालिटीचा हा झेल. हे कोण आहे सलाम करताना. वाह वाह. गावाचा क्रिकेट आहे तुम्ही एन्जॉय करू शकता पण फक्त मनाला टोचेल असे बॉबी आहे तिथं. पूर्णपणे हा संघाचा विचार केला आपण तर टॉपवर आहे आणि टॉपसाठी कामगिरी करतोय. ज्या टीमकडे स्वप्नील दादासारखा एक अनुभवी मार्गदर्शक खेळाडू आहे, ज्या टीमकडे पाहतोय आपण किरण ठाकरे सारखा एक चांगला ऑलराऊंडर आहे, ज्या टीमकडे युवा खेळाडूचा भरणा असलेले खेळाडू आहे, वेंगसकर अकॅडमीमध्ये लेदर क्रिकेटचे धडे घेणारा बॉबी, एक लढव्या क्रिकेट म्हणजे ज्याची ओळख आहे, वंडर बॉय ऑफ ठाकूरपाडा म्हणून ज्याची ओळख आहे, असे दिग्गज. आणि या टीमकडे सर्वात मोठा ऑलराऊंडर या टीमकडे आहे. नवीन बॅटर लिटिल मास्टर ऑफ ठाकूरपाडा वेदांत, उगवता स्टार सितारा. मोठी जबाबदारी घ्यावी लागेल या सामन्यामध्ये. फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परफेक्ट बॅटच्या पट्ट्यात घेताना पॉईंटकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि त्या दरम्यान एक सिंगल. आणि या एका धावनी षटकाची समाप्ती, 2 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या पाहते धावफलकावर 3 बाद 19. याच पत्ता घुटने के बल शॉट खेलने का प्रयास आणि इथं माता जीवनदान मिळालंय. जेल सोडलंय कोणाचं. वेदांत जेल कितपत महाग ठरेल हे सांगणं कठीण आहे. लिटिल मास्टर ऑफ ठाकूरपाडा, उगवता टेनिस क्रिकेटचा सितारा आणि दुसरीकडे उगवता स्टार ऑफ वंडर बॉय ऑफ ठाकूरपाडा म्हणजेच बॉबी.
दोन युवामध्ये चेंडू आणि बॅटमध्ये काटेकी टक्कर पाहायला निश्चित मिळणार आहे. ओ काय शॉट खेळले, चेंडू चांगला होता, इनसाइड आउट का पाहतोय आपण. संजय ठाकरेच्या बॅटमधून ऑन राईट लॉंग कडे चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं रुपेशच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त एक सिंगल. आणि चांगल्या गोलंदाजाला काय हवं, चांगलं क्षेत्ररक्षक. हे पाहतोय जिथं मात्र निश्चित असं वाटलं दोन धावा होईल, पण अतिशय वेगात थ्रो केलं. फक्त आणि फक्त एक सिंगल. बॉबी सज्ज होताना परत अपरकट करण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार आलाय हा लकी चौकार. चांगला चेंडू, खराब चुकीचा फटका. वेदांच्या बॅटमधून नशिबाची साथ त्याच्याकडे. हा चौकार मिळालाय. धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 29. चेंडू द्यायचे 29. धावसंख्या चला वेळेचं भान ठेवायचंय. दे बॉबी. मॅचचा बॉल आले, जे होय ते घेऊ दे त्यांना. वेदांत सज्ज होताना खेळण्यासाठी पाहतोय आपण. गोलंदाज बॉबी. हो परफेक्ट चेंडू होता. आपण बॅटर पण तेवढा छान आहे. चेंडूची लाईन ओळखली, फक्त पुश करतोय शॉर्ट कव्हरकडे आणि अंतिम चेंडूवर एक सिंगल येते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 30. निश्चित आमच्या अविनाश दादा यांनी सुद्धा आज एकच कमाल केली, पण काय धमाल केली. त्याच बळावर त्यांनी मॅच जिंकून दिली. अविनाश ठाकरे सध्या फुल एन्जॉय करताना व्यासपीठावर पाहतोय आपण. एक ही मारा लेकिन क्या सॉलिड मारा. त्याच फटक्याने वापशी केली आणि 2-3 टीमच्या चेहऱ्यावरून खुशी उडवली त्यांनी. कुलमॅन अरे दादा हेच सांगताना पाहतोय आपण. एका फटक्याने उर्सफ सारख्या बॅटरला एक षटकार मारण्याच्या परिस्थितीमध्ये तो सुपर हिट बॅटर ठरला. लवेश येते व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून 4थं षटक टाकण्यासाठी. क्रिशे 11 संघाचं 2 सामन्यामध्ये हाय क्वालिटीचं प्रदर्शन, पण त्यानंतर मात्र पाहतोय की आता मात्र त्यांना सुद्धा स्थान टिकून ठेवण्यासाठी धडपड करावी लागेल. अक्षय निश्चित 2 सामन्यापर्यंत खुश होते. स्वतः संघमालक सुद्धा आहेत. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाची रोख रक्कम दिल्या जाईल. पण पहिला चेंडू छान होता. हर्ष पाटील, रोहित चव्हाण. बॅटर रनआउट की हिट विकेट आहे पंचाने सांगायचंय. रनआउट यस. अल्पेश पंच पहिलीला आउट झाले की दुसरीला? एक धाव कंप्लीट आहे. यस अल्पेश मोठं नाव. सज्ज होताना गोलंदाज
लवेश. यावेळेस पात्र मोठा विकेट. बिनोड संधी जसा आला तसा परतीचा प्रवास करताना इथं मात्र पाहतोय आपण ॲडव्होकेट अल्पेश ठाकरे. असं वाटते किरण दादा हा लीगचा सामना आहे, सेमी किंवा फायनल नाही आहे. तुम्ही एन्जॉय करा फुल, कारण की तुमचं टीमचं प्रदर्शन सुद्धा खूप छान आहे. वेदांतवर मोठी जबाबदारी असेल. धावसंख्या जर पहिली धावपलकावर स्थिर आहे ती म्हणजे 31. चॅम्पियन ट्रॉफीचा पण फायनल. हो 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 पंकज. पंकज आल्या पावली पाय ठेवते आणि षटकाराची हड्डी जर केली तर ऋषभ ठाकरे यांच्याकडून रोख रक्कम 1000. यानंतर अद्भुत सामना पाहायला मिळेल. दोन्ही टीमसाठी तो सामना खूप टर्निंग पॉइंट आहे. या आमचे भगवान दादा आलेले आहेत. एक चौकार खूप चांगला मारला. शेवटी खेळ आहे, वयाच्या हिशोबाने आपली फिटनेस खूप चांगली आहे. लवेश अप्रतिम षटक हाताळताना चौथा पाहतोय. आतापर्यंत काय कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण. चला आपण वेळ जास्त खर्च करतायत. राईट आर्म ऑफ द विकेट. पंकजसाठी हा चेंडू. चांगला चेंडू. खूप जोरात ताकद होती, बॅटमध्ये फिरवली पण नशीब चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही, नंतर चेंडू कल्याणला गेला असता. ताव मारून खेळायसाठी आलेला आहे पंकज. ताव और आव नहीं चलेगी, टाइमिंग के ऊपर खेल चलेगा. सज्ज होताना लवेश. ओ वाह, फ्लिकचा फटका. बॉबी मात्र चुकी करतोय आणि पंकज अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट करतोय. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 33. चांगलं कमबॅक पाहतोय आपण आरडी स्पोर्ट या टीमचं. या टीमचे दोन्ही संघमालक पाहतोय आपण. A1 जोडी व्यासपीठावरून आनंद घेताना हरिभक्त परायण आमचे गुरुवर या देवदास महाराज आणि तसेच रामदास ठाकरे साहेब. ओ हो, परत एकदा लॉफ्टेड फटका. याच पात्र रुपेश आहे चेंडूवर. 2 धावा अतिशय वेगात. चांगलं तालमेल पाहायला मिळतोय. काय पाहायचंय पोहोचेल की नाही. अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट. तर क्रिशे 11 टीमचे संघमालक जर विचारलाय, एक संघमालक सातत्याने खूप छान आनंद घेतोय आणि आमचे मेन शिक्षण वर्षी भिवंडी सर्वांचे लाडके करसन दादा यांचा संघ पाहतोय आपण. आणि बाद. यानंतर जो सामना होईल बळीराम स्पोर्ट विपक्ष गावदी स्पोर्ट या टीमचे दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचंय आणि बळीराम स्पोर्टचे संघमालक आमचे विजयमाल्या दत्तात्रय साहेब आणि तसेच गावदी स्पोर्टचे संघमालक विद्यमान सरपंच राज ठाकरे तसेच पवन तरे एक जोडी या टीमचे होणार आहेत. चला आपण लगेच वेळ कमी घ्या, कारण की आयोजकाच्या माध्यमातून मला सूचना मिळते की जी एक्स्ट्रा मॅच आहे ती आजच होणार आहे. देवा हे आयोजक आम्हाला सांगतात, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बॅटर नवीन पाहतोय खेळपट्टीवर करण ठाकरे आणि अंतिम षटक टाकण्यासाठी बॉबी. चला बॉबी टाइम कमी घ्या आपण.
बॉबी विजेंद्र ठाकरे आपल्या कोट्यातला शेवटचा आणि टीमचं शेवटचं षटक टाकण्यासाठी रनअपमध्ये चुकतोय. पाहतोय आपण कम्बॅक खूप छान केले. 4 षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा पाहतोय धावफलकावर 35. आरडी स्पोर्ट या टीमची बाजू खूप भक्कम आहे कारण की बॅटिंग लाईन खूप मजबूत आहे. यावेळेस मात्र हा चुकीचा फटका आहे पण क्षेत्ररक्षक तिथं मात्र ओ माय गॉड प्रयत्न चांगला होता पाठीमागे जाऊन झेल घेण्याचा अपयश. त्या दरम्यान मात्र या 2 धावा कंप्लीट करतोय वेदांत. टीमची धावसंख्या 37. चांगला वेगवान चेंडू रफ्तार के सौदागर ठाकूरपाडा एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे. काय वेगवान चेंडू होता भन्नाट वेग. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल इथं मात्र मिळते. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 38. हा नंबरचे षटक आहे पण इथं मात्र निश्चित काहीतरी बदलाव करावा लागेल. क्रिशे 11 या टीमला पहिल्या 2 सामन्यामध्ये दबदबा कायम होता मात्र सलग दुसरा सामना पाहतोय आपण कुठेतरी संघ थोडासा पिछाडीवर पडताना. याचे एक कारण असेल अक्षय लवकर बाद होते. पहिल्या सामन्यामध्ये अक्षय यांनी खूप धमाकेदार सुरुवात करून दिली होती. ओ याच पात्र हा फटका अद्भुत आहे. अद्भुत फटका फाईनलेकडे खाली एरिया चेंडू जाईल सीमा पार आला ह्या चौकार. या चौकान धावसंख्या 42. काही चेंडूचा खेळ बाकी आहे. कुलदीप यादव यांचा भन्नाट स्पेल सुरू आहे. थेट दुबई येते आणि तर भन्नाट स्पेल चालू आहे बॉबीचा. सज्ज होताना पाहतोय गोलंदाज. यावेळेस पात्रा फटका हवेत आहे. अजून एक विकेट मिळण्याची संधी. लवेश चुकी करतोय. लवेश टिट फॉर टॅट. दोन धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 44. आमचे अरुणदादा तरे साहेब हे खूप शांत तऱ्हेनं व्यासपीठावर आनंद घेताना पाहतोय आपण. याच पात्र ड्राईव्ह केले पाहतोय आपण. फक्त एक सिंगल मिळेल. अंतिम चेंडू धावसंख्या 45. खराब चेंडू खराब आणि वेदांतच्या बॅटमधून आला हा मोठा षटकार. एक चेंडू षटकाचं गणित बिघडून टाकलंय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 51 आणि 52 धावाचं आव्हान उभं केलंय आरडी स्पोर्ट या टीम समोर. क्रिशे 11 या टीमने संधी आहे अजून. टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये सज्ज असेल व्हॉइस ऑफ भिवंडी आमचे मित्र हर्ष आणि दोन्ही टीमचे कॅप्टन. चला बळीराम चोट म्हणजे आमचे दत्तात्रय साहेब यांचा संघ आणि गावदी स्पोर्ट जर पाहिला आपण राज ठाकरे साहेब आणि पवन तरे साहेबांचा संघ आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नेक्स्ट मॅच बळीराम चोट विपक्ष गावदेवी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेच यायचे. ठाकूरपाडा गावचे कोयनी हिरा म्हणून ज्याची ओळख आहे असे उत्कृष्ट पैलवान आमचे आदर्श दीपक दादा. डबल केसरी कोकण
गावाचं नाही तर ठाणे जिल्ह्याचं नाही तर महाराष्ट्राचं नाव ज्यांनी उंचवून येण्याचं काम केलं, एका ग्रामीण खेड्यातून एवढ्या मोठ्या मार्गावर जाणं, निश्चित म्हणतात ना, इंसान के अंदर वो जिद होती है तो अंधेरे को भी चीरते हुए अपने अपने लिए खुद उजाला बनाती है. असे आमचे दीपक दादा याचे शुभस्थापन टॉस करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. गणेश दादा, दोन्ही टीमला सेम संधी आहे, करो या मरो. ओव्हर टू द हर्ष. आपण पाहतायत मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. या ठिकाणी आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स संघाचा कर्णधार या ठिकाणी मात्र कॉल करतो, हेड असं कॉल आहे आणि गावदेवी स्पोर्ट्स नाणेफेकी जिंकली आहे. मान्यवर पाहुण्यांना शुभेच्छा द्यायचे दोन्ही कर्णधारांना आणि मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचे. नाणेफेकी जिंकून गावदेवी स्पोर्ट्स या टीमनं आता सध्या तरी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि इकडे मात्र प्राचारित केलं गेलंय विरोधी संघाला बॅटिंग करण्याकरिता. जाऊया लगेचच समालोचन कक्षामध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना दोन सलामीर बॅटर्स एका बाजूने जर आपण विचार केले तर फलंदाज किरण ठाकरे आणि त्याच्याच सोबतीने बॉबी ठाकरे, दोन सलामीर अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात असताना या दरम्यानचा पहिलाच बॉल कट केला. चेंडू गॅपमध्ये चालला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो परंतु क्षेत्ररक्षकाच्या अवकाशाच्या बाहेर चेंडू चालला वेगाने गली क्षेत्राला गरंगडत सीमारेषा पार. 4 धावांसाठी पहिल्याच बॉलवर आला या चौकार. काय जबरदस्त टायमिंग आहे, फुटवर्क जबरदस्त, टायमिंग जबरदस्त आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना 4 धावांकरिता या चेंडूवर आला हा चौकार.
या दरम्यान चेंडू चांगला आहे, बॅटची बाहेरची कडा लागली, एक धाव तिकडे पूर्ण झाली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट निशाणा तर साधला गेलाय, परंतु बॉबी सेफ पॉप अँड क्रीजमध्ये पोहोचले गेले होते. काय जबरदस्त फटकेबाजी करताय सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर बॉबी यांचा खेळ मात्र अप्रतिम राहिला आहे. 40+ पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीकरिता दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. 6:30 पहिला चेंडू पडणं हे गरजेचं आहे. आपण 6 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. एका बाजूने सारंगाव आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या विपक्षामध्ये मानकोली, दोन्ही टीम सारंगाव टीम आणि त्याचबरोबर मानकोली टीम 40+, आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. या दरम्यान चेंडू चांगला आहे, चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर अतिरिक्त उंची प्राप्त केली आणि फलंदाजाला बीट करून गेलाय. या दरम्यान चेंडू फुलटॉस बॅटनं बॉबी ठाकरेच्या बॅटमधून हा चौकार, फटका जबरदस्त, फटका दमदार, धावा इकडनं प्राप्त होत आहे 4. चांगला स्ट्रोक आलाय बॉबीच्या माध्यमातून, बॉबी चांगली बॅटिंग करताय सध्याच्या घडीला तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल, फटका इकडनं मात्र बॅटची बाहेरची कडा लागली, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. फक्त आणि फक्त एक धाव या चेंडूवर येते, सिंगलपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. या सिंगल धाब्याच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले ते म्हणजेच 10च्या घरामध्ये. दुहेरी अंकामध्ये आता मात्र धावफलक प्रवेश करत असताना आपण पाहतोय 10 धावा धावफलकावर लागलेत. या दरम्यान चेंडू मात्र उडवण्याचा प्रयत्न हवेत गेला, क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. तो हो, वाडा कॅच, वेदांत रनिंग कॅच पकडतायत आणि मोठा आदरा बसलाय. या सामन्यामध्ये लवकर बाद झालेत आता किरण ठाकरे. बिग विकेट इज डाऊन. अप्रतिम झेल तिकडे टिपला गेला, आपण पाहतायत. मोठा आदरा मैदानाच्या आतमध्ये बसलाय, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललाय. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर नवीन फलंदाज रुपेश चाललाय. सध्याच्या घडीला चॅम्पियन्स ट्रॉफीचे मेगा फिनाले सुरू आहे. इंडिया बनाम न्यूझीलंड असा सामना सुरू आहे. आपण पाहतायत 90वर 3 विकेट गेलेत. न्यूझीलंडनं नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि भारतीय संघाला गोलंदाजीसाठी प्राचारित केले. चॅम्पियन्स ट्रॉफीचे मेगा फिनाले कोणता संघ जिंकणार, भारताकडे अजून एखादी ट्रॉफी येणार का, हा प्रश्न सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये. चला देवा ठाकूर, आपण खूप जास्त वेळ खर्च करतायत. देवा ठाकूर, आपण खूप जास्त वेळ खर्च करतायत, या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. कारण आपला संघ गेल्या सामन्यामध्ये देखील एका इनिंग्स करिता आपल्या संघाने 55 मिनिटे घेतली होती. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. या दरम्यान चेंडू फटका जबरदस्त आहे,
पायांच्या संपूर्ण स्ट्रोक खेळून काढला होता. क्षेत्ररक्षक टीममध्ये उपस्थित होते. तिकडे एक धाव घेण्याची संधी होती. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगल धाव तिकडे पूर्ण केली जाते. या सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 11च्या घरामध्ये 11 रन ऑन द बोर्ड. हा चेंडू चांगला आहे, चांगली लेंथ आहे, परंतु पंच आमच्या बाजूने वळतायत. पंचांच्या दोन्ही हात समांतर रेषेमध्ये. धाव इकडनं मात्र अवांतर प्राप्त होतीये. या अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजेच 12च्या घरामध्ये. देवाचा हा चेंडू मात्र कार्पेटच्या साह्याने खेळून काढतात. चेंडू चालला डीपमध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले ते म्हणजेच 13च्या घरामध्ये. देवाला या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. नेक्स्ट बॉल देवा. नाही, या दरम्यान चेंडू मात्र फुल केलाय आणि एस डिपॉझिट केला जातोय चेंडूला मैदानाच्या बाहेर. देवा ठाकूरच्या विरोधामध्ये ठोकलाय. इकडे मात्र फलंदाज बॉबी विरुद्धमध्ये आता मात्र मोठा फटका एक्झिक्यूट केला. इकडे बॉबीनं प्रेशर देवावर परत एकदा आलंय. आता स्विच हिट करण्याचा प्रयत्न. जबरदस्त चेंडू. पहा वेग प्रचंड होतं या चेंडू मागे. देवाला अगोदरच माहीत होतं की बॉबीने आता षटकार ठोकलाय. बॉबी स्विच हिटचा प्रयत्न करेल आणि त्या अनुषंगाने चेंडू देखील देवानं या ठिकाणी टाकलाय. नक्कीच एकत्र खेळतात त्यामुळे स्ट्रेंथ माहीत आहे बॅटरची गोलंदाजाला. हा चेंडू चांगला आहे, चांगला चेंडू आहे. कमबॅक केलंय षटकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. परंतु इकडे पंच खूप वेळेनंतर आमच्याकडे वळतायत, इशारा करतायत. आउटसाईड द ऑफ स्टंप चेंडू आहे. अवांतर धावे चेंडूवर प्राप्त होईल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले 20च्या घरामध्ये. या षटकातील अजून देखील 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. हा चेंडू चांगला आहे, तेवढाच चांगला स्ट्रोक. चेंडू चाललाय मिड ऑफच्या वर्ण. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत पुढे. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण करतायत दोन्ही बॅटर्स. या दरम्यान चेंडू मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप आहे, खूप जास्त बाहेर. अवांतर धाव इकडे येते. अवांतर धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले 23-23च्या घरामध्ये. हा चेंडू मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अपील तर जोरदार केली आहे, परंतु इकडनं मात्र अपील फेटाळून लावतायत पंच. चेंडू शरीरवेधी चेंडू होता, परंतु इकडनं मात्र एक धाव पूर्ण झाली आहे दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. या एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक पुढे जात असताना आता जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 24-24च्या घरामध्ये. षटक क्रमांक दुसरं संपलंय 24 धावा धावफलकावर. टार्गेट जर आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये 52च आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर आता मात्र इकडनं तिसरं घेऊन आलाय गोलंदाज वेदांत, ज्यानं खूप जास्त इम्प्रेस केलंय, ज्याची गोलंदाजी चांगल्या पद्धतीने आपण पाहिली आहे. प्रीमियर लीग असो अथवा ग्रामीण क्रिकेट असो, ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील त्यानं चांगली कामगिरी केली आहे. सध्याच्या घडल्या तरी तोच गोलंदाजी मार्कवरून आलाय.
कोणतेही खेळाडू असतील जे दुसऱ्या संघाचे खेळाडू कोणी पॅव्हेलियन मध्ये जाऊन बसायचं नाहीये, खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसायचं नाहीये, कृपया करून. कमिटीचा निर्णय आला या ठिकाणी. या दरम्यान चेंडू आडव्या बॅटनं पहिलाच बॉल वेदांच्या विरोधामध्ये खेळून काढलाय. डीपमधनं क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. तिकडे एकदा पूर्ण झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतं. इकडनं मात्र एकदा पूर्ण होती, एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. या एकेरी धाब्याच्या मदतीने धावफलक आता 25च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 17 चेंडू आणि आता मात्र 27ची गरज आहे. वेदांतला चांगली गोलंदाजी करावी लागेल या षटकामध्ये, लेंथ पकडून गोलंदाजी करावी लागेल. हा पहिलाच बॉल तिकडे कट केला, क्षेत्ररक्षक चुकी करताना दिसलेत. फंबलिंग होतीये, चेंडू चाललाय वेगानं आणि नॉन स्टॉपला निघून जातोय. या चुका तुम्ही कमी करणं गरजेचं आहे. या चुका ज्या आहेत ना, या चुका तुमच्या संघाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. आपल्याकडे धावा वाचवण्याकरिता कमी आहेत आणि ते धावा आपण वाचवणं खूप गरजेचं आहे. हा चेंडू काय घडले, आउटसाइड द ऑफ स्टंप. हे पंचांच्या बाजूने बलतायत, दबाव आलाय पूर्णपणे आता गोलंदाजावर, प्रेशर आलाय. कारण क्षेत्ररक्षक जेव्हा चुका करतात तेव्हा गोलंदाजावर प्रेशर येत असतो, दबाव येत असतो आणि त्याचं मनोबल जे त्याचं जे कॉन्फिडन्स आहे थोडंसं लो होतं. आणि इकडनं मात्र खराब क्षेत्ररक्षण झालं आणि गोलंदाजाचं कॉन्फिडन्स थोडंसं लो झालाय. इकडनं चांगली गोलंदाजी करावी लागेल वेदांतला. हा चेंडू लेग कटर केलाय, चेंडू हवेमध्ये गेला. एका क्षणासाठी क्षेत्ररक्षक येत आहेत, एका टप्प्याने चेंडूला गॅदर करतायत. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे, एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले 31च्या घरामध्ये. नेक्स्ट बॉल उडवलाय, आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक जज करतायत. तिकडे चुकी केली आहे, झेलवर जाणं गरजेचं होतं का, तर हा गरजेचं होतं. क्षेत्ररक्षक धावलेच नाहीत. धावले असते तर ॲक्च्युली झेल झाला असता, कारण चेंडू हवेमध्ये होता, संधी होती त्या ठिकाणी. मात्र डीपमधल्या क्षेत्ररक्षकाला सिंगल धाब्याच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिले तर आता मात्र जाऊन पोहोचले 32च्या घरामध्ये. येणारे चेंडू जर आपण पाहिले तर इकडनं मात्र शिल्लक आहेत, ते म्हणजेच 14 आणि 20ची गरज आहे. 14 चेंडू 20ची गरज. या दरम्यान चेंडू मात्र काय घडलंय, फर्निचर डिस्पॅच केले गेले. तू मला दांडी दाखवली आणि मी ती वाकवली, हेच सांगत असताना आता मात्र वेदांतनं दांडी गुल केली आहे. विकेटचं पतन झालंय मैदानाच्या आतमध्ये. उन्हाचा कडाका आहे, आपण पाहतायत दुपारचं सत्र. जिसने जिसने पाणी पिलाया उसने समंदर को भी नीचा दिखाया. ज्याने पाण्याची सुविधा या स्पर्धेमध्ये संपूर्ण केली लवेश ठाकरे असतील आणि तेच आता सध्याच्या घडल्या तरी मैदानाच्या आतमध्ये चाललेत. धन्यवाद लवेश ठाकरे संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. या दरम्यान चेंडू मात्र चांगला आहे, बॅटची कडा लागली आहे. चेंडू झाला एक्स्ट्रा कव्हरला, एक धाव तिकडे पूर्ण होते. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न, धोकादायक प्रयत्न या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आता पाहायला मिळते.
या 2 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले, ते म्हणजेच 34 34च्या घरामध्ये. आणि आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर इकडनं शिल्लक आहेत 12 धावांची गरज आहे, ती म्हणजेच 12 चेंडू 18ची गरज. सामना संपला नाही या षटकामध्ये. धावा जर थांबवल्या, बॉबीला जर डगआउटला पाठवलं, लवेश देखील सोबत दिले. ज्या लवेशने गेल्या सामन्यामध्ये जबरदस्त फटकेबाजी केली होती ते लवेश देखील अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यामुळे फलंदाजी करणाऱ्या संघाचं जे कॉन्फिडन्स आहे ना ते हाय लेवलमध्ये असेल, कारण दोन्ही बॅटर चांगल्या पद्धतीचे आहेत. दोन्ही देखील चांगल्या पद्धतीने बॅटिंग करण्याकरता ओळखले जातात. चांगल्या टायमिंगवर फटकेबाजी करणं ते जाणतात आणि इकडनं मात्र या सिच्युएशननुसार फटकेबाजी त्यांना करावी लागेल. चला, गेम फास्ट करायचं आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ, वेळ कमी खर्च करायची आहे. शेवटचे 12 चेंडू आणि आता मात्र 12 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे. 12 चेंडू 18. स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहत आहेत बॉबी ठाकरे आहेत. हा चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मोठा स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न जरूर होता तिकडे, परंतु फक्त आणि फक्त एक सिंगल धाव येते. बॅटची बाहेरची कडा लागते. जोपर्यंत यष्टीरक्षक चेंडूला थांबवतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. षटक क्रमांक 4 घेऊन राहुल आला. ॲक्च्युली गोलंदाजी मार्कवरून आपण पाहत आहेत. स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर लवेश स्वतःच्या इनिंगमधला चेंडू फेस करत असताना हा चेंडू मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. चांगल्या पद्धतीने झेल पकडलाय. एक मोठी विकेट. आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल लवेशला. मोठा अत्र मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. नवीन बॅटर आपण पाहत आहेत स्वप्नील आलेत. गोलंदाज जर विकेट हॅट्रिक पूर्ण करतायत तर निलेशजी ठाकरे यांच्या माध्यमातून 3,000 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येईल. पहिला विकेट तर इकडनं प्राप्त केला आहे. राहुलचा हा चेंडू मात्र अपील केली आहे. जोरदार अपील पंचांकडे, लाऊड अपील केली जाते आणि पंचांचं बोट आकाशाकडे. आणि आता बॅटरला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. मोठा आद्रा बसलाय. बॅक टू बॅकच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा धक्का. फलंदाज बॅक टू द डगआउट. त्यामुळे सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणारा संघ चांगल्या स्थितीमध्ये जात चालला. या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च केल्या तर शेवटच्या षटकामध्ये सामना पाहायला नक्की मजा येईल. चुरशीचा सामना होईल यामध्ये कोणतीही शंका नाही आहे. बॉबीला जास्त करून नॉन स्ट्रायकिंग एंडला ठेवण्याचं काम केलं जात आहे. विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का? 3,000 रुपयाचं पारितोषिक गोलंदाज पटकवेल का? आता ऑपॉर्च्युनिटी इकडनं प्राप्त झाली आहे. जवळ आला एक विकेटची किंमत आता मात्र 3,000 रुपये. या दरम्यान चेंडू मात्र बॅटची एज लागली आहे. एक धाव पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. बॉबी आलेत.
नवीन फलंदाज आपण पाहताय नवीन फलंदाज मयूर आलेत ॲक्च्युली. बॉबी स्ट्रायकिंग एंडला गेलेत. गेल्या 3 चेंडूंपासून ते नॉन स्ट्रायकिंग एंडला होते 4 चेंडूंपासून. आता येणारे चेंडू 8 चेंडू ॲक्च्युली आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 8 चेंडू 16ची गरज. बॉबीला एखादा मोठा फटका खेळावा लागेल. 8व्या बॅटनं फटका जबरदस्त आहे. गॅपमध्ये चालल्या क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. महत्त्वाच्या क्षणी मोक्याच्या क्षणी इकडनं मात्र चौकार ठोकला. इकडनं बॉबी ठाकरेच्या बॅटमधनं आलाय हा एक दमदार स्पेशल स्ट्रोक. 4 धावा चौकार. हा चेंडू चांगला आहे. त्याला ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षकाकडे संधी आहे परंतु चेस डाऊन मोठे. चेस डाऊन मोठे. वाडा फील्ड जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय. बॉबीला माहीतच नाहीये तिकडे काय घडलंय. बॉबीला असं वाटलं की चेंडू मैदानाच्या बाहेर गेलाय की काय. ये क्या हुआ हे प्रभू. काय घडले. पंचांचा इशारा काय येईल. पंचांचा डिसिजन काय येईल. आणि येस बॉबी ठाकरे बिग विकेट इज डाऊन. क्रिकेटमध्ये तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. दुर्लक्ष आणि आता मात्र बॅटर मैदानाच्या बाहेर. बाद बिग विकेट. पंच कितवे रन घेत असताना फलंदाज बाद झालाय. या चेंडूवर धावा किती आहेत. एकच धाव आहे ना. 2 धावा या चेंडूवर आहेत. आपण पाहतोय बॉबी आता निराश आहे स्वतःवर कारण लक्ष तुमचं कुठे होतं ॲक्च्युली. चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने स्टॉप केला. महत्त्वाच्या क्षणी काय क्षेत्ररक्षण केलं आणि आता मात्र बॉबीला डगआउटला जावं लागतंय. शेवटचे 6 चेंडू आणि आता 10ची गरज. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या लगेच. क्षेत्ररक्षण करणारा संघ धावफलकाचे इकडे धावफलक पाहिले तर 42 झाले. 42. शेवटचे 6 चेंडू 10ची गरज आहे. शेवटच्या षटकाकरिता गोलंदाज आपण जर पाहिलं तर इकडनं मात्र गोलंदाजी मार्कवर आलेत. वेदांत चला सामना सुरू करायचा आहे. वेदांत शेवटचे 6 चेंडू आणि आता मात्र 6 चेंडूंमध्ये गरज आहे ती म्हणजे 10 धावांची. सामना आता रंगतदार स्थितीकडे चाललाय कारण बॉबी ठाकरे याला डगआउटला पाठवलंय. एक महत्त्वाचा मोहरा जो मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करत होता. 1 साइड हिरो आणि त्या 1 साइड हिरोला आता मैदानाच्या बाहेर पाठवलंय. व्हेरी फास्ट बॉल. वेगवान चेंडू आणि इकडे काय घडलं. बॅटची बाहेरची कडा. चेंडू गलीमधून फरार. सीमारेषा पार. धावा येत आहेत 4. या चेंडूवर चौकार. चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. शेवटचे 5 चेंडू आणि आता धावांची गरज आहे ती म्हणजे 6.
5 चेंडू 6ची गरज. चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. क्षेत्ररक्षण सजून घ्या. शेवटचे 5 चेंडू 6ची गरज. चला सामना सुरू करायचंय. हा चेंडू मात्र बॅटची बाहेरची कडा लागली आहे. क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. तिकडे फक्त आणि फक्त एक धाव प्राप्त होईल. आता चेंडू इकडनं शिल्लक आहे. 4 धावांची गरज आहे. 5. जसे जसे चेंडू जातील तसं तसं प्रेशर वाढत जाईल. तसा तसा सामना रंगतदार स्थितीकडे जाईल. यामध्ये कोणतीही शंका नाहीये. गोलंदाज तर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात, परंतु क्षेत्ररक्षक सातत्याने चुकी करताना दिसलेत. वेदांतकडे प्रेस जर आपण पाहिले ना तर प्रचंड आहे. बुद्धिमत्तेने गोलंदाजी करावी लागेल. माइंडसेटने गोलंदाजी करावी लागेल. हा चेंडू चांगला आहे. जबरदस्त चेंडू. या चेंडूची गरज होती. निर्धाव चेंडूचीच गरज होती. आता चेंडू शिल्लक आहे 3 धावांची गरज जर आपण पाहिली तर 5. 3 चेंडू 5ची गरज. या दरम्यान चेंडू मात्र डॉट गेलाय. निर्धाव गेलाय. फुलटॉस चेंडू मिस केलाय बॅटरनं. शेवटचे 2 चेंडू आता 5ची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. शेवटचे 2 बॉल 5ची गरज. सामना जर जिंकला तर सेफ होऊन जाईल हा संघ. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने जर हा सामना जिंकला तर क्वालिफाईड टेबल मध्ये सेफ होऊन जाईल, कारण 3 विजयी होईल. ओहो, इकडे मात्र नशीब देखील साथ देताना दिसले. थोडंफार का होईना क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहे. 2 धावांची गरज आहे. 5. 2 चेंडू 5. इकडे कोण जिंकणार? प्रश्नचिन्ह खूप मोठा समोर उभा राहिला आहे. क्रिश 11 की RD स्पोर्ट्स. ज्या RDने अजूनपर्यंत एकही सामना हरला नाहीये ती RD. गती कमी केली. फुलटॉस आहे. अभेद गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. झेल पकडला गेलाय. झेल टिपलाय आणि आता बॅटरला जावं लागेल डगआउटला. शेवटचा 1 बॉल आणि आता धावा उरलेत त्या म्हणजेच 5. गोल्डन 6 ठोकावा लागेल. चला जवळ यायचं नाहीये. जवळ यायचं नाहीये. टीम मीटिंग करायची नाहीये. चला क्षेत्ररक्षक सजून घ्या. टीम मीटिंग करायची नाहीये. चला नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचंय. नवीन बॅटर, नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचंय. फलंदाजी करणारी टीम. चला आपण खूप जास्त वेळ खर्च करतायत. शेवटचा 1 चेंडू आणि आता धावांची गरज आहे. 5. गोल्डन 6 येईल का? चौकार आला तरी देखील क्षेत्ररक्षण करणारा संघ विजयी होताना दिसेल. शेवटचा 1 चेंडू 5ची गरज. आयुष ठाकरे मैदानाच्या आतमध्ये चाललेत. रामदास ठाकरे, कबीर ठाकरे, त्याचबरोबर देवीदासजी ठाकरे. गोल्डन 6 जर ठोकला तर 3000 रुपयाचं पारितोषिक आयुष या बॅटरसाठी. गोल्डन 6 येईल का? शेवटचा 1 चेंडू 5ची गरज आणि याच बरोबर आता मात्र सेमीफायनल मध्ये धडक मारली असंच म्हणावं लागेल, कारण 3 सामने जिंकून आता जल्लोष मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरला या स्पर्धेतला.
शेवटच्या षटकामध्ये 10 धावा डिफेन्स केलेत. वेदांत काय जबरदस्त खेळ केलाय. आणि या मॅचचा हिरो ठरलाय नॉट आउट वेदांत. जबरदस्त खेळ ज्याने केला या नॉकआउट मॅच मध्ये. इकडनं जर हरले असते